पालम तालुका में ताड़कलश से काले धनोरा तक सड़क का काम 2016 में गुत्तेदार ने किया था, लेकिन फिर भी गुत्तेदार को काम का बिल नहीं दिया गया। भूख हड़ताल करने वालों ने 24 महीने तक आजाद मैदान मुंबई में अनशन किया, जिसके बाद मुख्यमंत्री जी ने आदेश देने के बाद भी मुख्य अभियंता नांदेड़ ने जानबूझकर बिल नहीं निकाला। इनका परिवार 30 दिसंबर से 2024 नांदेड़ जिला कार्यालय की ओर से अनशन शुरू किया, लेकिन हाल ही में एक घटना घटी है जहां रात के 3 बजे अनशन स्थल पर ज्वलनशील पदार्थ फेंककर उन्हें जलाने की कोशिश की गई। 2016 में मिलावट तालुका वसमत जिला हिंगोली के वाडा समुदाय के गुत्तेदार राजू कोलगुंडे ने सड़क का काम किया और उस सड़क का बिल निकालने के लिए संबंधित इंजीनियर को 14 लाख रुपए की रिश्वत दी और बिल निकालने की मांग की, लेकिन मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता, उप अभियंता ने मुख्यमंत्री के आदेश का भी कोई संज्ञान नहीं लिया। वाडा तालुका वसमत जिल्हा हिंगोली। मी सन 2015-2016 या कालावधीमध्ये तारकळस पालम रोड 8.5 किलोमीटर बीबीएमचे काम केलेले आहे आणि माझं बिल देण्यासाठी यांना टक्केवारी पण दिले, टक्केवारी दिलेत आणि टक्केवारी घेऊन सनी माझं बिल रेकॉर्ड केलं नाही आणि रजिस्ट्रेशन मागितलं, रजिस्ट्रेशन दिलं, सर्व काय केलं, बिल रेकॉर्ड करून देतो आणि मला हे अधिकार पत्र दिले आणि म्हणले जेव्हा रजिस्ट्रेशन आलं तेव्हा मी बिल रेकॉर्ड करून देतो म्हणून सांगितले। परत राहिले होते 7 लाख रुपये, ते पण त्याच्यातले 4 लाख पण देऊन टाकले, असे त्यांना 14 लाख रुपये दिले। परत ते मी 14 महिने उपोषण आझाद मैदानला केलं, तर तेव्हा शिंदे साहेबांनी माझे दखल घेतलं आणि 5 वेळा मुख्य अभियंता चीफ इंजिनियरला आदेश दिले की राजू चन्ना कोलगुंड्याचं बिल रेकॉर्ड करून सनी ताबडतोब बिल देऊन टाका, देण्यात यावं म्हणून। वारंवार आम्ही गेलो, ते इथं आलो की म्हणते की तिकडं गेल्यावर मंत्रालयात गेलं की काय म्हणते मी बिल देतो म्हणून, साहेब देतो म्हणून बोलून घेते आणि इथं आल्यावर पत्र काढते। प्रत्येक वेळा दिवाळीला पत्र काढ, तांदळे साहेबांसमोर 25 तारखेचं पत्र काढ, परत त्यांनी 12-25 तारखेचं पत्र काढ, असं करत करत आता 15 तारखेचं पत्र काढलेलं आहे। परत म्हणला 30 तारखेला बिल रेकॉर्ड करून देऊन टाकतो म्हणले। नंतर 10 तारखेचं मीटिंग ठेवले, 30 तारखेची मीटिंग ठेवली, 30 तारखेला बिल नाही आले, काय नाही। आणि परत आता उपोषणला बसल्यावर आम्ही रात्री 2:45-2:30च्या दरम्यान मध्ये आम्हाला प्राणघात हल्ला करण्यात आला। आमच्यावर काय कोणतं तेल टाकलं की काय नाही की जीवे मारण्याच्या उद्देशाने मुख्य अभियंता पांढरेनं आमच्यावर टार्गेट केलेलं आहे आणि असं गोड बोलून सनी आमचं जीव घेण्याच्या उद्देशाने बसलेला आहे। आणि उपोषणला बसलं तर काय म्हणते तुझी बायको मेली, तू मेलं, तुझं लेकरू मेलं, मला काही फरक पडत नाही, मला त्या गोष्टीचं काय मला हे होत नाही असं म्हणून म्हणतो मुख्य अभियंता। ते हे जे घटना घडलेली आहे या जागी आम्ही काम केलं म्हणून काय गुन्हा केला नाही। आम्ही सर्व माझं पोगलेंड विकलं, घर विकलं, सर्व काय विकून मी काम केलं आणि शेवटी माझी मुलगी मातीत गेली। यांना टक्केवारी देण्यामध्ये त्या पोरीचे पैसे घेऊन टक्केवारी देण्यात आलं। ज्या इथं घटना घडलेली आहे याचं तांदळे साहेबांनी याचा पंचनामा करावा आणि मुख्य अभियंता पांढरे चीफ इंजिनियरवर जे यांच्यावर गुन्हे दाखल व्हावं आणि यांच्यावर पण धोत्रे साहेब अधीक्षक अभियंता याच्यावर पण गुन्हा दाखल व्हावा, ही माझी मागणी आहे।